पहिली मंथन याचा आपण अभ्यासक्रम मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. आता आपण याच्यामधलंच गणिताचा पहिला घटक बघूया. गणितातला पहिला घटक आहे संख्याज्ञान. त्याच्यामध्ये दिलेलं आहे 2 अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की कोणतीही संख्या 0 ते 9 या 10 संख्या चिन्हाच्या सहाय्याने आपण व्यक्त करू शकतो. म्हणजे काय की आपण जी संख्या वापरतो त्याला मूल्यवाचक संख्या म्हणतात आणि क्रम सांगण्यासाठी जे अंक वापरतो त्यांना क्रमवाचक म्हणतात. उदाहरण दिले त्यांनी 5 मूल्यवाचक आणि 5वा क्रमवाचक. तर या प्रश्न प्रकारामध्ये त्यांनी काय सांगितले की काय अपेक्षित आहे, तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्या वाचणे, लिहिणे, संख्यांचे अक्षरी लेखन करणे अपेक्षित आहे. इथं त्यांनी दिलेलं आहे 1 दशक म्हणजे 10 एकक, 2 दशक म्हणजे 20 एकक. हे जे आहे हे मुलांकडून आपल्याला पाठच करून घ्यायचं आहे. त्यांनी इथे 10 दशकपर्यंत दिलेलं आहे. 10 दशक म्हणजे 100 एकक आणि 10 दशक म्हणजे 1 शतक. त्यानंतर इथे नमुना प्रश्न दिलेले आहेत. नमुना प्रश्नामध्ये ते पण मुलांकडून सोडवून वाचन करून घ्यायचे त्याचं. 7 ही संख्या अंकात कशी लिहाल, तर त्याचं उत्तर येतं क्रमांक 3. इथं त्यांनी 3 नंबरला गिरवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे 23 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 23 याचं उत्तर येतं 4. अशा प्रकारे आणि खाली त्यांनी व्यवसाय 1 दिलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. हे प्रश्न मुलांकडून वाचून व्यवस्थित वहीमध्ये तुम्ही सोडून घ्या किंवा इथे त्यांनी इथं असे 1 2 3 4 पर्यंतचे जे पर्याय दिलेले आहेत ते पेन्सिलच्या सहाय्याने मुलांकडून गिरवून घ्या. अशा प्रकारे गणितातला पहिला घटक जो आहे संख्याज्ञान तो पूर्ण होतो.